तर आता आपण बघणार आहोत 8 अधिक 7 बरोबर किती. आता इथे तुम्ही असा विचार करा की 8 ही संख्या म्हणजे आपल्याकडे 8 मांजरी आहेत, ठीक आहे. आणि 7 ही संख्या म्हणजे आपल्याकडे 7 कुत्रे आहेत, ठीक आहे. आपण ह्या 8 मांजरी आणि 7 कुत्रे यांची बेरीज करून एकूण प्राण्यांची संख्या किती होते ते बघूया. आता मी इथे एक एक मांजर घेतो. जसं की इथे तुम्ही बघू शकता की ही पहिली मांजर घेतली आहे, त्याच्यानंतर ही दुसरी मांजर आहे, पुढे तिसरी मांजर घेतली, इथे चौथी घेऊया, पुढे पाचवी एक घेऊया. आता आपल्याकडे 5 मांजरी झाल्यात. आता किती राहिल्या शिल्लक पुढच्या बघूया. ही 6वी मांजर घेतली, ही 7वी आणि ही 8वी मांजर घेतली. आता ह्या 8 मांजरी आपण घेतल्यात आणि आपल्याकडे 7 काय आहेत, कुत्रे आहेत. आता 7 कुत्र्यांमधला पहिला एक कुत्रा घेऊया. बघा, हा एक आला आपल्याकडे डॉग, पहिला डॉग, आणि हा आला आपल्याकडे दुसरा डॉग म्हणजे दुसरा कुत्रा. आता इथे आपण जरा थांबूया. आता तुम्ही इथे बघा की इथे पहिले 5 मांजरी झाल्या आणि इथे खाली 3 मांजरी आणि 2 कुत्रे, म्हणजे एकूण 10 प्राण्यांचा हा एक गट तयार झाला. तर या गटाला आपण इथे अशा प्रकारे सेपरेट करून लिहून घेऊया. इकडे आपल्याकडे झाला 10 वस्तूंचा हा एक गट, आणि मी इथे खाली 10 असं लिहून घेतो की आपल्याकडे या 10 वस्तू आहेत. आणि आपण समजू शकतो की 8 अधिक 7 याचं जे काही उत्तर येईल त्याच्यामध्ये त्याच्या दशक स्थानी येणारी संख्या ही 1 असेल. म्हणजेच 8 अधिक 7 हे उत्तर 10 पेक्षा जास्त असेल, म्हणून आपण इथे सुरुवातीला 1 ही संख्या लिहून घेतली आणि ह्याच्या पुढे अजून एक अंक येईल जो आपल्याला एकक या ठिकाणी येणारी संख्या दाखवेल. आपण इथे पुढे बघूया. जसं की 7 मधले आपले 2 कुत्रे इथे मोजून झालेत, पहिला आणि दुसरा. पुढे आपण बघूया, हा एक आपल्याकडे तिसरा कुत्रा झाला, हा झाला चौथा, पुढे हा झाला 5वा, हा झाला 6वा आणि हा झाला 7वा. तर अशा प्रकारे आपल्याकडे इथे हे 5 कुत्रे आहेत आणि इथे हे 2 आहेत. 5 आणि 2 7. 7 कुत्रे आपण इथे घेतले आणि 8 मांजरी घेतल्या. आता हा आपल्याकडे अजून एक गट तयार झाला, परंतु हा आपला 5चा गट आहे, म्हणून आपण इथे खाली लिहून घेऊया 5, की इथे 5 एकूण कुत्रे इथे आहेत. म्हणून तुम्ही इथे बघू शकता की हा पहिले 10चा एक आपल्याकडे गट तयार झाला होता, त्याच्यासाठी आपण इथे 1 असं लिहिलं, आणि हा पुढे 5चा एक गट झाला तर आपण इथे 5 असं लिहूया. आता आपण याला असं खाली लिहू शकतो की ह्या 5चा अर्थ असा आहे की 5 म्हणजे 5 एकक, आणि हा जो 1 आहे त्या 1चा अर्थ आहे 1 दशक. मी हे वेगळ्या रंगाने लिहून घेतो. म्हणजेच आपल्याला ह्याला अशा प्रकारे सुद्धा लिहिता येईल की 1 दशक अधिक 5 एकक. आता इथे 1 दशक म्हणजे किती, तर 10, आणि 5 एकक म्हणजे 5 ही संख्या. आणि यालाच पुढे आपल्याला अजून सोप्या रूपामध्ये असं लिहिता येईल की 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे 5. तर 8 अधिक 7 हा प्रश्न जो आपल्याला विचारला होता त्याचं उत्तर आपल्याला 15 असं मिळालंय. त्या 15 मधली 1 ही संख्या आपल्याला 1 दशक म्हणजेच 10 ही संख्या दर्शवते, आणि त्या पुढची जी संख्या आहे 5 ही आपल्याला 5 एकक असं दर्शवते.